माणगाव तालुक्यातील लोणरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजवर झालेल्या तरुणीच्या निर्घुण हत्या प्रकरणातील आरोपी अनीस खान मालदार यांचे छायाचित्र मृत तरुणीच्या बहिणीनं आज प्रसारमाध्यमांना दाखवलंय। अनीस खान मालदार हा फरार असून त्याचा रायगड आणि रत्नागिरी पोलीस कसून शोध घेत आहेत। लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी येथे रूम नंबर 101 मध्ये माणगावच्या बौद्धवाडीतील तरुणी पल्लवी मोरे हिची अनीस खान यांनी हत्या केली। त्यानंतर तो फरार झालाय। सुरुवातीला आरोपीचे नाव समजण्यास उशीर झाला होता, मात्र पोलिसांनी तपास करून ही हत्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील तळवडे गावातील अनीस खान मालदार यानं केल्याचं उघड झालंय। पल्लवीच्या बहिणीनं आरोपी अनीस खान मालदार यांचं तिच्या मोबाईलमध्ये असलेलं छायाचित्र दाखवलंय। गोरेगावच्या यात्रेला अनीस खान आला होता अशी माहिती पल्लवीच्या बहिणीने दिली आहे। पल्लवी मोरे हिची हत्या करणारा आरोपी अनीस खान मालदार याला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रायगड जिल्हा महिला आघाडी संघटक डॉक्टर स्वीटी गिरासे आणि जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देण्यात आलंय। यावेळेस महिला आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्याही उपस्थित होत्या। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।